श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने विभूती योग सांगितलेला आहे। विभूती योग सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भक्तांचं वर्णन केलं आणि असे जे भक्त आहेत, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, अशा भक्तांच्या करता मी काय करतो हे भगवान परमात्म्याने सांगितलं। 2 श्लोकामध्ये तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयान्ति ते। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे आश्वासन, भगवंताचा हा उपदेश अर्जुनांनी ऐकला आणि जणू काही या निमित्ताने भगवंताने आपल्यावर कृपाच केलेली आहे असं म्हणून अर्जुन महाराजांनी भगवान परमात्म्याचं वर्णन करायला सुरुवात केली। परमधाम परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान। आणि त्या श्लोकावरच्या मला वाटते 2 ओव्या शेवटच्या राहिलेल्या आहेत। नारद महर्षी इत्यादी सर्व ऋषीमुनी सर्व भगवान परमात्म्याच्या विषयी आत्तापर्यंत आम्हाला सांगत होते। आम्ही प्रवचन ऐकत होतो, आम्ही कीर्तन ऐकत होतो। कोण म्हणतं आम्ही 20 वर्ष झालं ऐकतोय, कोण म्हणतं 50 वर्ष झालं ऐकतोय। ऐकत होतो आम्ही प्रवचन। अर्जुन महाराज म्हणतात आमच्या घरी तर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते आणि त्याच्यामुळे मोठी मोठी मंडळी आमच्या घरी येत होती आणि आम्हाला भगवंताच्याबद्दल सांगत होती। व्यास महर्षी यायचे आणि कांचे काय सांगावे, रावळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगीजे। आम्हाला व्यास महर्षींच्याकडे जावं लागलं नाही, व्यास महर्षी आमच्याकडे येत होते आणि आल्यानंतर व्यास महर्षी आम्हाला समजून सांगत होते, तुमच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात, या ठिकाणी सेवा करतात, तुमच्यासारखेच राहतात, पण यांना तुम्ही सामान्य समजू नका। देवाच्या संबंधाने देवाचं स्वरूप सांगत होते, देवाचं गुणवर्णन करून सांगत होते, पण देवा तेव्हा आम्हाला एवढं कळत नव्हतं, कारण आमची बुद्धी जी आहे ती विषयरूपी विषयाने व्यापली होती। आमची बुद्धी गीत सुखामध्ये अडकलेली होती, आमची बुद्धी शब्दामध्येच अडकलेली होती आणि म्हणून एवढे महात्मे येऊन सुद्धा तुझं स्वरूप जे आहे त्याचा अनुभव आम्हाला आला नाही। पण आज मात्र तुम्ही आमच्यावर कृपा केली आणि त्यांनी जे काही मागे सांगितलंय ते सगळं आज अनुभवायला यायला लागलं। मग तुमची कृपा फार महत्त्वाची। तुमची कृपा झाली नव्हती तेव्हा आमची काय स्थिती होती,
त्याचं वर्णन आजच्या ओवीमध्ये आहे. व्यास महर्षी आमच्या घरी येत होते, आम्हाला तुमचं स्वरूप सांगत होते, पण आम्हाला अनुभव आला नाही. कशाप्रमाणे? उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी. अंधार पडलेला होता आणि त्या अंधारामध्ये चिंतामणी पडलेला होता. घराच्या बाहेर म्हणा, रस्त्याने जाताना चिंतामणी पायाला लागला. आढळला चिंतामणी पायी लोटे, अशी कोवी आहे. ग्रासा एका अन्नासाठी, आंधू धावत आहे किरीटी. आढळला चिंतामणी पायी लोटी, आंधळेपणे. आंधळा मनुष्य आहे आणि अन्नाकरता फिरतोय. ग्रासा एका अन्नासाठी, कोणीतरी आपल्याला एक घासभर अन्न देईल. आणि चालता चालता रस्त्यामध्ये त्याला एक चिंतामणी पायाला लागला. आता वास्तविक पाहता तो चिंतामणी जो आहे त्याला जर कळाला असता, त्याने जर घेतला असता, तर एका घासाकरता फिरायची गरज आहे का? चिंतामणी येतो, चिंतामणी दे चिंतिल्या अर्था. पण चिंतामणी कळाला नाही. तुका म्हणे चिंतामणी शेळी गळा, पावे आवकळा तैसे झाले. शेळी मेंढी वळणारा मनुष्य आहे, त्यालाही चिंतामणी दिसला. त्याने चिंतामणी पाहिला, घरी आणला आणि आपल्या आवडीच्या शेळीच्या गळ्यात बांधला. तसं या ठिकाणी अर्जुन महाराज म्हणतात, आमच्याही जीवनामध्ये आणि अनिकाचे परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला. अंधार पडलेला होता, निघालो होतो आम्ही रस्त्याने, पायाला चिंतामणी लागला. काहीतरी गुळगुळीत लागतंय, पण काहीतरी दगड असेल. घराच्या बाहेरच होता. नव्हे या बुद्धी उपेक्षिला, त्याची उपेक्षा झाली. आणि सकाळी येऊन पाहिलं उजेडामध्ये, तर आपल्या घराच्या बाहेरच काय पडलाय. काल तर आपण पाय देऊन गेलो त्याच्यावर. हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे व्यासाधिक महर्षी येऊन आम्हाला घरी येऊन तुझ्या स्वरूपाबद्दल सांगत होते. वास्तविक पाहता व्यास महर्षींचं जे बोलणं आहे तैशी व्यासाधिकांची बोलणी. व्यासांचं बोलणं, संतांचं बोलणं म्हणजे तसं पाहायला गेलं तर चिंतामणीच आहे. श्रीगुरू आपल्याला सांगत असतात, उपदेश करत असतात, त्यांचं जे शब्द असतात ते चिंतामणीपेक्षा कमी नाही, उलट. म्हणून संतांना सुद्धा चिंतामणी म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांना चिंतामणी म्हटलंय. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी जो आहे तो तर चिंतन केल्यानंतर देतो, पण काय चिंतन करायचं चिंतामणी देतो का? नाही. बर, अचिंत असलेल्या परमात्म्याची प्राप्ती चिंतामणी करून देतो का? नाही. चिंतामणी लौकिकातलं देईल, परंतु चिंतामणी परमात्म्याला प्राप्त करून देईल का? पण संत जे आहेत चिंतामणीपेक्षाही जास्त देऊ शकतात. या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा आगाध देणे, आणि चिंतामणी ठेंगणा. म्हणजे साधू संतांचं जे बोलणं आहे ते चिंतामणी सारखंच आहे. जसं चिंतामणी आपल्या जीवनामध्ये चिंतलेल्या सगळ्या अर्थाला प्राप्त करून देतो, पण त्याहीपेक्षा अचिंत्य असलेल्या परमात्म्याची प्राप्ती संतांचं बोलणं आपल्याला करून देऊ शकतं. पण आम्ही त्यावेळेस त्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. का? तुमची कृपा नव्हती. व्यास महर्षींनी घरी येऊन सांगितलं,
अनेक ऋषीमुनींनी घरी येऊन सांगितलं, देवाचं स्वरूप सांगितलं, पण कळलं नाही. देवा तुमचं स्वरूप मला कळत नव्हतं, अनुभवाला येत नव्हतं, कशाप्रमाणे उपेक्षा झाली. परी तो अंधारी चिंता म्हणे देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला. आमच्याकडून त्यांच्या बोलण्याची उपेक्षा झाली, किंवा देवाचं स्वरूप जे आहे ते स्वरूपाची उपेक्षा झाली. देवाचं स्वरूप हा चिंतामणी असा अर्थ घेऊ शकतो आपण. भगवान परमात्मा आमच्या बरोबर होते, हा भगवान हा एक चिंतामणीच आहे की नाही. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, कल्पतरू म्हटलंय देवाला, चिंतामणी सुद्धा म्हटलंय. देव आमच्या जवळ होते चिंतामणी सारखे, परंतु आमच्याकडून त्याची उपेक्षा झाली. व्यासाधिक महर्षींच्या बोलण्याची उपेक्षा आमच्याकडून झाली, चिंतामणीचीच उपेक्षा झाली. का? अंधार पडला होता. अंधारी चिंतामणी देखिला. आमच्याही जीवनामध्ये अंधार होता. कोणता अंधार? अज्ञानरूपी अंधार. तुमची कृपा नसणं हाच अंधार. आणि आज तो अंधार त्या ठिकाणी दूर झाला. जसं तिकडे दिवस उगवल्यानंतर तो चिंतामणी आपल्या घराच्या बाहेरच पडलेला आहे, मग तो चिंतामणी स्वीकारला जातो, तसं आज आमच्यावर तुमची कृपा झाली. आमचं अज्ञान गेलं, आणि अज्ञान गेल्यावर आमच्या लक्षात आलं व्यास महर्षींचं बोलणं चिंतामणी होतं, आपल्याकडून त्याची उपेक्षा झाली बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याकडे आले होते, परंतु चिंतामणी असून त्यांची उपेक्षा आपल्याकडून झाली बरं का. हे पण कधी कळायला लागलं? आज कळायला लागलं. का कळायला लागलं? तुमची कृपा झाली. देवाची कृपा झाल्याशिवाय जे आपण ऐकलंय, जे आपण वाचलंय, ते आपल्या अनुभवाला येत नाही. म्हणून देवाची कृपा व्हावी याच्याकरता आपण प्रार्थना केली पाहिजे. इतके वर्ष ऐकलंय, इतकं वर्ष सांगितलंय, पण अजून सुद्धा अनुभव नाही. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. जर भगवंताची कृपा झाली तर ज्ञान ब्रह्म होतं, नाहीतर मग केवळ शब्दात राहतं. आज देवा तुम्ही कृपा केली, आणि आज आम्हाला त्याचा अनुभव यायला लागला. नाहीतर आतापर्यंत आमच्याकडून त्यांच्या बोलण्याची उपेक्षा झाली. वास्तविक पाहता व्यास महर्षी सारखे घरी येत होते. त्यांचं बोलणं कसं होतं ज्ञानोबाराय पुढच्या ओळीत सांगतात. तैसी व्यासादिकांची बोलणी. व्यासादिकांची बोलणी म्हणजे चिंतामणीसारखी होती. आमच्या जीवनातल्या सगळ्या चिंता मिटवणारा चिंतामणी म्हणजे व्यासांचं बोलणं, संतांचं बोलणं, सगळ्या ऋषींचं बोलणं होतं. तिया मजपाशी चिद्रत्नाची या खाणी. व्यासाधिक महर्षींची, ऋषीमुनींची जी बोलणी होती, जे बोलणं होतं, ते आमच्याकरता खरंच चिद्रत्नाच्या खाणी होत्या, रत्नाच्या खाणी होत्या. आणि नुसतं रत्न नाही बरं का, चिद्रत्न, ज्ञानरूपी रत्न. त्यांचं बोलणं म्हणजे सामान्य बोलणं नव्हतं. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी ते बोलत होते, परमात्म्याविषयी ते बोलत होते. आणि परमात्म्याच्या स्वरूपाविषयी त्यांचं जे बोलणं आहे ते रत्नच आहे, चिद्रत्न आहे. चिद्रत्न म्हणजे ज्ञानरूपी रत्न त्याच्यामध्ये होती. व्यास महर्षी नेहमी तुमच्या स्वरूपाच्या संबंधाने सांगायचे. व्यास महर्षी नेहमी तुमचं गुणवर्णन करून सांगायचे. त्यांचं बोलणं म्हणजे सामान्य नव्हतं, रत्नच होतं, चिद्रत्न. जसं रत्न जे आहे प्रकाशक असतं. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, हा सूर्याचं बिंब दिसायला असं बचकेतील एवढंच आहे, पण प्रकाश पडल्यानंतर सगळ्या त्रैलोक्यात त्याचा प्रकाश पडतो.
तसं गुरुमुखातलं अक्षर जे आहे ते थोडं असतं. त्यांच्या मुखातले शब्द होते ते थोडेच होते, परंतु प्रकाशक होते. चिद्रत्नाची उपमा दिली बरं का. म्हणजे ज्ञानरूपी रत्न त्यांच्या मुखातून पडत होती बाहेर. जसा रत्नाचा प्रकाश असतो तो अंधार घालवतो, त्याप्रमाणे आपला अज्ञान अंधकार घालवण्याकरता त्यांची जी वाक्य होती ती खाणीच्या खाणी होत्या त्या रत्नाच्या. जसं ज्ञानोबारायांच्या साहित्य सोनियाच्या खाणी आहेत, तसं त्यांची वाक्य बोलणं म्हणजे रत्नाच्या चित रत्न म्हणजे ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वाक्यामध्ये. परंतु आमच्याकडून त्या उपेक्षिल्या गेल्या. परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी तुझवीन कृष्णा. देवा, तुमची कृपा आमच्या जीवनामध्ये झाली नव्हती त्यावेळेस रत्नाच्या खाणीच्या खाणी होत्या, पण अंधार असल्यामुळे आम्हाला त्या रत्नाच्या खाणीचा उपयोग झाला नाही. उजेड झाल्यानंतर जशा रत्नाच्या खाणी दिसतात आणि मग रत्न आपल्याला घेता येतात, तसं आता आमच्या जीवनामध्ये सूर्य उगवला. कोणता सूर्य उगवला? परी उपेक्षिल्या जात होत्या तरणी तुझवीन कृष्णा. कृष्णाला इथं तरणी म्हटलंय. तरणी म्हणजे सूर्य. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा किंवा त्याची कृपा हाच सूर्य उगवला. आणि तुमची कृपा झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं जे काही बोलणं होतं, त्यांची जी वाक्य होती, त्याचा अनुभव आज आम्हाला आला आणि ते सगळं अनुभवाला यायला लागलं. तुम्ही बोललेलं सुद्धा अनुभवाला यायला लागलं. तैशीच गुरुकृपा उखा उजळली, मग ज्ञानाची ओतपली पडली, साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. म्हणून देवाची कृपा झाली की मग जे काय ऐकलंय, संतांनी सांगितलंय, आपण वाचलंय, त्या सगळ्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. देवाची कृपा होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंत आज तुमची कृपा झाल्यामुळे आम्हाला तो सगळा अनुभव यायला लागला आहे. आणि म्हणून अर्जुन महाराज म्हणतात, देवा तुम्ही जे काय बोललेले आहात किंवा व्यास महर्षींनी जे काय बोललेलं आहे, नारद महर्षींनी आता आम्हाला सगळं सांगितलेलं आहे, ते सगळं जे आहे ते मला आता पटायला लागले. आतापर्यंत पटलं तरी पचत कळलं पाहिजे, पटलं पाहिजे, पचलं पाहिजे, तर त्याचा आनंद मिळतो. पहिलं तर माणसाला कळतच नाही. कळलं तर मग पुढं पटत नाही, किंवा अगोदर पटत नाही, पटलं तरी कळत नाही, आणि कळलं पटलं तरी पुढं पण पचत नाही. अनुभव येत नाही त्याचा. त्याला कारण काय असेल तर थोडीशी कुठेतरी गुरुकृपा कमी पडते, देवाची कृपा कमी पडते. म्हणून देवाची, संतांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. मग कशाने कृपा होईल? काय ज्ञानोबारायांची कृपा कशाने होईल? ज्ञानेश्वरी वाचूनच होईल. देवाची कृपा कशाने होईल? देवाची करुणा भाकल्यानंतर होईल. म्हणून आज अर्जुन महाराज म्हणतात, तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं ते मला सगळं अनुभवायला यायला लागलं, कारण आज तुमची कृपा झाली. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये त्याचा परिहार त्या ठिकाणी अर्जुन महाराज देतात. 14वा श्लोक आहे 10व्या अध्यायातला. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. भगवान अर्जुनाला म्हणतात, हे केशव, यन माम वदसी सर्वम एतद ऋतम मन्ये. हे केशवा, तुम्ही जे काही मला सांगता ते सगळं मी आता खरं मानतो, हितकारक मानतो, माझं कल्याणाचं मानतो. आणि
तुमचा खरोखर आता मला अनुभव यायला लागलेला आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं तर तुम्हाला जाणणं सोपं नाही. तुम्ही सांगितलेलं आहे आणि मलाही आता पटलं आहे. हे भगवन ते व्यक्तिम देवाहा दानवाहा न विदू. तुमचं जे स्वरूप आहे, व्यक्त स्वरूप म्हणा अव्यक्त स्वरूप म्हणा, देवाला दानवाला सुद्धा तसं कळण्यास कठीण आहे. पण आज माझ्यावर तुमची कृपा झाली, त्याच्यामुळे मला कळालेलं आहे. आणि तुम्ही जे काही सांगितलेलं आहे आत्तापर्यंत, किंवा व्यास महर्षींनी सांगितलं होतं, नारद महर्षींनी सांगितलं होतं, ते सगळं मला आता खरं वाटायला लागलं. मी खरं मानतो. त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं आहे त्याच्यात आता तिळमात्र शंका नाही. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की सगळे ऋषी तुम्हाला असंच सांगतात, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परममम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुस्त्वाम ऋषया सर्वे देवर्षि नारदस्ततः तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. सगळे ऋषीमुनी तुम्हाला असंच सांगतात. तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या संबंधाने असंच बोलता की तुम्ही साक्षात परम ब्रह्म आहात, तुम्ही परम धाम आहात, पवित्र आहात, पुरुष शाश्वत पुरुष तुम्ही आहात, दिव्य आहात तुम्ही, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे जन्म नाही आणि तुम्ही व्यापक आहात, असं ऋषींनीही सांगितलं, असं तुम्ही सुद्धा स्वतः सांगितलं. आणि हे मला आज खरोखर पटलं. हे मी खरं मानतो. सर्वम एतद ऋतम मन्ये. ऋतम म्हणजे खरं, आणि खरं पेक्षा ऋतम शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारक. देवाने सांगितलेले शब्द, संतांनी सांगितलेले शब्द खरे वाटले पाहिजेत. ज्या दिवशी आपल्याला ते खरे वाटतील, जसंच्या तसे वाटतील, श्रद्धा त्याच्यावर आपली होईल, त्या दिवशी आपल्याला त्याचा अनुभव यायला लागेल. इतके दिवस ऐकून सुद्धा मला अनुभव आला नाही. आम्ही इतके दिवस ऐकतो पण काही बदल होत नाही. जसं आहे तसंच आहे सगळं. दुःख तसंच आहे, रागद्वेष तसेच आहेत. का तसंच आहे त्याला कारण आहे, आपण ऐकलंय पण अजून खरं म्हणून ऐकलं नाही. हे असंच खरं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, ह्याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्या अर्थी लिहितात ना, जीव हा परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, व्यापक आहे, जीवाला मरण नाही. ज्ञानोबरांनी लिहिलंय का नाही लिहिलं? हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, परी स्वप्नाची या ओर बारा संतोषे शिने. ज्ञानोबराय म्हणतात जीव हा परमात्मा स्वरूप आहे. जीवाच्या मागे जे सुख दुःख जन्म मरण लागलं हे त्याने अज्ञानाने मानलंय. हे ज्या दिवशी आपल्याला खरं वाटेल त्या दिवशी आपल्याला मरणाची भीती वाटेल का? ज्या अर्थी वाटते त्या अर्थी अजून खरं मानलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात अमर हा खरे की पहा खोटे हे, न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. अमर हा तुम्ही सगळे अमर आहात. पण तुकाराम महाराजांना माहिती यांना पटणार नाही. कारण म्हणून म्हटलं खरे की पहा खोटे हे. तुम्हीच तुमची कसोटी तपासून बघा. अहो कशी कसोटी आहे म्हटली? एक कसोटी आहे, न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. पण ते तसंच्या तसं खरं आहे. ज्या दिवशी पटेल त्या दिवशी आपण अमर झालो समजायचं. पण नाही होत. 50 वर्ष कोण झालं ऐकतंय, कोण 30 वर्ष झालं ऐकतंय, कोण 10 वर्ष झालं सांगतंय. ऐकणाऱ्यालाही होत नाही आणि सांगणाऱ्यालाही होत नाही. त्याचं कारण अजून खरं पटलेलं नाही.
संतांची ये पायी हा माझा खरा नाही. काय कमी पडतंय? ऐकायचं कमी पडतंय का? सांगायचं कमी पडतंय का? नाही. हे असंच्या असं खरं आहे. श्रद्धा कमी पडते. श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे. श्रद्धा आहे. तुकाराम महाराजांना गुरूंनी उपदेश केला, जागृतीत केला का स्वप्नात केला हो? स्वप्नी मानियला गुरुचा उपदेश, धरीला विश्वास दृढ नामे. विश्वास पाहिजे गुरूंच्या वाक्यावर. गुरूंनी असं असं सांगितलंय, ज्ञानोबारांनी जे अर्थी सांगितलंय ना तेच खरं आहे, बाकीचं सगळं खोटं आहे. विश्वास असेल तर भाव धरी तया तारील पाषाण. काय दुर्जना सज्जन काय करी. ते चातुर्मासात एक ऐकलं होतं. एक गावामध्ये एक पुराणिक होते. ते पुराणात सांगत होते आणि त्यांच्या घरी दूध घालायला मनुष्य यायचा शेजारच्या गावावरून. आणि शेजारी मोठी नदी होती. त्या नदीला आला पूर. पाऊस आला, पूर आला. हे जे पुराणिक बाबा सांगत होते ते अध्यात्म सांगत होते. भवसागरातून तरुण जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ नाव आहे. भवतराव या उत्तम हे नाव, भिजो नेदी पाव हात काही. ते दूध घालायला जो मनुष्य आला त्याला कुठलं प्रवचन ऐकायला वेळ आहे? त्यांनी फक्त तेवढंच ऐकलं, सागरातून तरुण जाण्याकरता देवाचं नामस्मरण हे काय आहे? नाव आहे. दूध घातलं. घालता घालताच म्हटलं आता आमच्या नदीला पाणी आलंय, नावाडी नाही, पर तरुण जाता येईल का ह्या तुमच्या नावेने? म्हटले अरे जर भवसागर तरुण जातो तर ही नाव हे सागर काय आणि ही नदी काय आहे? त्या माणसाचा त्या पुराणिकावर विश्वास. तो म्हटलं जर देवाच्या नावाने भवसागर तरुण जातो ना, आज गुरुजींनी सांगितलंय नदी म्हणजे काहीच नाही. तो जाताना त्या नदीतून तसाच चालत गेला बरं का, नामस्मरण करत. आणि दुसऱ्या दिवशी नदीवरून चालत आला नामस्मरण करत. गुरुजींनी विचारलं तो कसं काय आला? म्हटले मी तुम्ही सांगितलेल्या नावेने चालत आलो. विश्वास. गुरुजी म्हटले मी सांगितलेले म्हणजे नामस्मरण करत नदीवरून चालत आला. मग संध्याकाळच्या वेळेस फिरायला गुरुजी गेले आणि तेच म्हटले आपण बघू जरा जमतंय का. तर गुरुजी बुडले. त्यांनी सांगितलं होतं परंतु त्यांचा अजून दृढ विश्वास नव्हता. सर्वमेत द्रुतम म्हणणे यन्माम वदसी केशव. हे केशव. इथे भगवंताला केशव हे संबोधन दिलंय. अर्जुन महाराज भगवंताला विनाकारण कोणतेही संबोधन देत नाहीत आणि देवसुद्धा अर्जुनाला विनाकारण कोणतं नावाने हाक मारत नाहीत. केशव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. केशी नावाच्या दैत्याला मारलं म्हणून केशव. सुंदर असे कुरळे केस आहेत म्हणून केशव. आणि क व क ईश आणि व हे तीन अक्षर ज्याच्यामध्ये आहेत. क म्हणजे ब्रह्मा, व म्हणजे विष्णू आणि त्याच्यात ईश जो आहे तो भगवान शंकरांचा वाचक आहे. कहश्च वश्च ईशश्च असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिन्ही ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान विष्णू या तिन्हींचं जो स्वरूप आहे त्याला केशव म्हणतात. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात देवा तुम्ही केशव आहात. या तिन्ही देवाचं अधिष्ठान तुम्ही आहात. तिन्ही देवाचे नियामक तुम्ही आहात. आणि म्हणून तुम्ही जे काही बोलताय ते सगळं मला आता खरं वाटतंय. आपल्या श्रीगुरूंच्या शब्दावर, देवाच्या शब्दावर किती विश्वास आहे अर्जुन महाराजांचा. अर्जुन महाराजांनी देवाला सांगितलं की देवा आता मला शोक झाला आहे, मला दुःख झालं आहे आणि मला खात्री आहे तुमच्या वाक्य वाचून माझा हा शोक जाणार नाही. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला असे मनी
तो तुझिया वाक्या वाचोनी न जाय अनेके. मला माहिती आहे देवा, माझं दुःख जाणार नाही